मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा मकर संक्रांती, बायकांच्या मनात एकच प्रश्न. यावेळेस वाणासाठी काय घ्यायचं, काय नवीन करायचं आणि कसं काहीतरी सुंदर व उपयोगी वस्तू द्यावा. त्यासाठी ही रांगोळी मॅट एकदम छान पर्याय आहे. मीही महिलांना देण्यासाठी ही सुंदर रांगोळी मॅट तयार केली आहे. कमी खर्चात बनवता येते आणि दिसायलाही खूपच उठावदार. कधी घाई गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतं, त्यावेळेस ही रांगोळी मॅट आपण ठेवू शकतो. खूप सुरेख आहेत. हळदी कुंकूच्या वाणात अशी रांगोळी मॅट दिली तर प्रत्येक बाईला उपयोगीही पडते आणि सुंदरही वाटते. हळदी कुंकूच्या मंगल सोहळ्यासाठी स्त्रियांना वाण देण्याची परंपरा आपल्या घराघरात आहे. या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी मी ही सुंदर रांगोळी मॅट बनवली आहे. तर आपल्याला रांगोळी मॅटसाठी सर्वप्रथम जी पहिली वस्तू लागणार आहे तो आहे कॅनव्हास. नंतर जी वस्तू लागणार आहे ती आहे प्रिंट. तर तुम्हाला कशा प्रकारे फ्लावर बनवायचे आहे, कशा प्रकारे डिझाईन बनवायची आहे, ती झेरॉक्स मशीनवरून एक प्रिंट काढून आणा. ही प्रिंट या कपड्याखाली या पद्धतीने ठेवायचं आणि वरून मार्करनी ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, सगळे फुलं एकसारखे होतील, लहान मोठे होणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे ट्रान्सपरंट दिसत आहे, त्यावरच मार्करनी ड्रॉ करून घ्यायचं आहे. या रांगोळीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला जवळच्या कुठल्याही क्राफ्ट दुकानात किंवा स्टेशनरीमध्ये सहज मिळेल. तसेच हे साहित्य तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. तर तुमच्या आवडीनुसार हे अशी डिझाईन काढून घ्या आणि हे फ्लावर आपण कट करून घेणार आहोत. पहिले फ्लावर कट करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने मी सगळे फ्लावर इथे बनवून घेतले आहेत आणि कट करून घेतले आहेत. आता इथे आपल्याला लागणार आहे फरची उलन. इथे मी वेगवेगळ्या कलरची फरची उलन घेतली आहे. ही उलन किलोमध्ये मिळते. तर इथे मी हॉट ग्लू गन घेतला आहे आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही अशी फरची उलन चिटकून घ्यायची आहे. खूप इझी आहे, पटकन होते, वेळ लागत नाही आणि दिसायलाही सुंदर. हे पहा, या पद्धतीने हॉट ग्लू गनने मी हे एक एक कलर चिटकून घेणार आहे. कधी घाई गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतं, त्यावेळेस हे रांगोळी मॅट आपण ठेवू शकतो. खूप सुरेख आहेत. तर फुलाची इथे एक पाकळी तयार झाली आहे. एक्स्ट्रा उलन कट करून घ्यायचं आणि दुसऱ्या पाकळीला लगेच शिकवायला घ्यायचं. तर इथे मी दुसरा कलर घेत आहे. या पद्धतीने दुसरी पाकळी तयार झाली आहे. इथे मी फुलाच्या सगळ्या पाकळ्या चिटकून घेतल्या आहे आणि मध्ये आता हिरवा कलर लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर किंवा डिझाईन करू शकता. खूप सोपं आहे. तर पहा, मॅट तयार आहे. या मॅटवरती आपण सजावटीसाठी मिरर, मोती किंवा टिकल्या तुम्ही लावू शकता. तर इथे मी सर्कलमध्ये छोटे मिरर घेतले आहे. याला हॉट ग्लू लावायचं आणि हे अशा पाकळ्यांवर चिटकवायच्या. तर पहा, वाव, छान ना, किती सुंदर रांगोळी